आज रमाचे लग्न झाले, परंतु हे लग्न जबरदस्तीने झाले का तिच्या मर्जीने झाले हे तिला समजत नव्हते. कारण रमा जराशी नाराज होती. रमाचा नवरा उदय तिच्या आत्याचा मुलगा, त्याच्यासोबत तिचं आज लग्न झाले होते. रमा आणि उदय दोघे पण लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. ते दोघे सुट्ट्यांच्या दिवसात एकमेकांना गावी भेटत होते. ते दोघे सोबत खेळत होते, परंतु त्या दोघांचं जास्त काही पटत नव्हते. पटत नसल्यामुळे रमाला कधीच वाटले नाही की पुढे जाऊन आमच्या दोघांचे लग्न होईल. रमा आणि उदय या दोघांचा पण स्वभाव खूप वेगळा होता. रमा बोलकी आणि चंचल होती आणि तिच्या उलट उदय होता. तो कमी बोलणारा, शांत स्वभावाचा होता. तो जास्त बोलत नसल्यामुळे रमाला वाटायचं की शाळेत खूप हुशार आहे म्हणून न बोलण्याची नाटके करतो. आणि रमाला कमी बोलणारे माणसे अजिबात आवडत नव्हती आणि उदयला जास्त बोलणारे लोक आवडत नव्हते. त्यामुळे त्या दोघांची मैत्री तर लांबचीच गोष्ट, त्यांचं लग्न होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. पण त्या दोघांना पण मनाविरुद्ध जाऊन लग्न करावे लागले, कारण तेव्हा परिस्थिती तशी उद्भवली होती. रमाच्या वडिलांची एकुलती एक बहीण म्हणजेच उदयची आई, बहिणीवर तिच्या बाबांचा प्रचंड जीव होता. रमाच्या आत्याला कॅन्सर झाला होता आणि तो शेवटच्या स्टेपलाच पोहोचला होता. तिच्या आत्याची शेवटची इच्छा होती की आपल्या मुलाचे लग्न व्हावे. आत्यानंतर उदयला पाहणारे कोणीच नव्हते, कारण रमाच्या आत्याचा नवरा तर 10 वर्षापूर्वीच मरण पावला होता. सर्व नातेवाईक रमाचे आई वडील उदयच्या लग्नासाठी धडपडत होते, पण कुठे त्याचे लग्न जुळत नव्हते. आत्या मात्र स्वतःच्या तब्येतीपेक्षा आपल्या मुलाचे लग्न जुळत नाही या विचाराने झुरत राहिले. एकदा रमाचे वडील उदयच्या आईला म्हणाले की हे बघ ताई, तुझी हरकत नसेल तर माझ्या मुलीला रमाला तुझी सून म्हणून स्वीकार कर. रमाच्या वडिलांचं बोलणं ऐकून उदयची आई खूप खुश झाली. कदाचित त्यांच्या मनात जे होतं तेच ते बोलले होते. पुढच्या 3-4 दिवसातच रमा आणि उदयचे लग्न करून दिले. लग्नात रमाची आत्या खूप खुश होती. लग्नाच्या 2 महिन्यानंतर लगेचच रमाची आत्या देवाघरी गेली आणि मग त्या घरात रमा एकटी पडली. लग्न झाल्यापासून उदय रमाला काहीच बोलत नव्हता. रमाने काही विचारले तर हा, हो, ठीक असे तो उत्तर देत होता. कोणत्याही मुलीची लग्न झाल्यावर काही स्वप्ने असतात. रमाची पण होती, पण उदयला ते कधी कळलेच नाही. स्त्री असतेच पाण्यासारखी, जो रंग तिच्यात मिसळला जातो ती त्या रंगाची होऊन जाते. मर्जीने नसले झाले तरी हेच माझ्या आयुष्याचे सत्य आहे हे तिने स्वीकारले होते. उदयच्या अशा तुटक वागण्यामुळे तिला तिच्या बाबांचा फार राग यायचा, पण नीट विचार केल्यावर कळायची बाबांची अवस्था. लाडकी बहीण मरणाच्या दारात उभी आहे पाहून कोणताही भाऊ तिची शेवटची इच्छा का पूर्ण करणार नाही, असं शक्यच नाही. अशा परिस्थितीत कोणीही भाव आपले काळीज सुद्धा काढून देईल आणि मी तर फक्त त्यांच्या काळजाचा एक तुकडा छोटासा होते. त्यांच्या जागी मी असते तर कदाचित मीही हेच केले असते. पण कधी कधी वाटते इच्छा पूर्ण झाल्यासारखे आत्याने तरी आणखीन जगायला पाहिजे होते. मी किती एकटी पडली आहे तिच्याशिवाय. तिच्या 2 महिन्याच्या जगण्यासाठी माझ्या संबंध आयुष्याची माती झाली. उदयला समजून सांगतील असे रमाच्या वडिलांशिवाय दुसरे कोणीच नव्हते. पण रमा तिच्या वडिलांना कसे सांगणार होती की माझा नवरा माझ्यासोबत बोलत नाही, माझ्याकडे बघत नाही, माझ्यावर प्रेम करत नाही. मनातल्या तगमगीने असेच दिवस जात होते. तिला आता सहन होत नव्हतं आणि ती कोणाला काही सांगू पण शकत नव्हती. तिला एक वेळेस वाटलं की हे सगळं आईला सांगावं,
परंतु आई तर पहिल्यापासूनच या लग्नाला नकार देत होती. मी खुश नाही हे पाहून जर तिने बाबांसोबत भांडण केले तर? या भीतीने रमा तिच्या आईला पण काही सांगू शकत नव्हती. रमाच्या वडिलांचं आणि उदयचं फार जमत असायचं. ते दोघे छतावरती जाऊन बोलत बसायचे. ते दोघे काय बोलतात याबद्दल कधी रमाने जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. घरात उदय एकटाच असल्यामुळे खूप दिवस तिला माहेरी पण राहून देत नव्हते. 2 दिवस झाले की लगेच तिचे बाबा तिला सासरी पाठवून देत होते. आहे त्या परिस्थितीत रमा आता राहू लागली. आत्या होती तोपर्यंत ती आत्यासोबत खोलीत झोपत होती. परंतु आत्या नाही म्हणल्यावर तिला एकटीला त्या खोलीत खूप भीती वाटायची. स्वतःहून उदयच्या खोलीत जाऊन झोपायला तिला अवघड वाटत होते. आणि उदय स्वतःहून पण तिला कधी म्हणाला नाही की खोलीमध्ये येऊन झोप. खोलीत झोप येईना म्हणून रमा हॉलमध्ये येऊन झोपली तर तिला हॉलमध्ये पण झोप येत नव्हती. लाईट बंद करून झोपण्याची हिंमत रमामध्ये नव्हती आणि लाईट चालू असल्यामुळे तिला झोप पण लागत नव्हती. रात्रीच्या 1 वाजता उदय झोपेतून उठून पाणी पिण्यासाठी आला. तेव्हा त्याने रमा हॉलमध्ये झोपलेली पाहिले आणि ती जागी आहे हे पण त्याने पाहिलं. पण तो पाणी पिऊन शांतपणे तेथून निघून गेला. तो आपल्याला काहीच बोलला नाही म्हणून रमाला खूप वाईट वाटलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू आले. थोड्या वेळाने काही कामानिमित्त अजून उदय हॉलमध्ये आला आणि खोलीत जाताना पाठीमागे वळून न पाहता म्हणाला की हे बघ रमा, तुला हॉलमध्ये झोप लागत नसेल तर माझ्या खोलीमध्ये येऊन झोपली तरी चालेल. रमा काहीही न बोलता शांतपणे त्याच्या खोलीत झोपायला गेली. रमा खोलीमध्ये येऊन तिचा बिछाना करू लागली. ते पाहून उदय तिला म्हणाला की खाली का झोपत आहे, बेडवर येऊन झोप. तसेही मला फार काही जागा लागत नाही. त्यानंतर रमा बेडवर जाऊन झोपली. दोघे पण थोडेसे अवघडलेले होते. त्यानंतर दोघे जसे झोपी गेले तसे अचानक रमाच्या अंगावर उदयचा हात आला. उदयचा स्पर्श होताच रमाचं हृदय धडधड करू लागलं. तिने डोळे उघडून पाहिलं तर उदय गाढ झोपलेला होता आणि त्याचा हात तिच्या अंगावर आला होता. रात्रभर त्याचा हात किंवा पाय तिच्या अंगावर येत होता. याच्यामुळे रमाला झोप काही आली नाही. कुंभकर्णही फिका पडेल असा तो झोपी गेला होता. पहाटे पहाटे रमाला झोप लागली आणि सकाळी 8 कधी वाजले हे कळालेच नाही. 8 वाजता अचानक दारावरची बेल जोर जोरात वाजू लागली. रमा झोपेतून उठली तर तिला कळाले की दोघे पण एकमेकांच्या मिठीत होते. हे पाहून रमा लाजू लागली. पटकन उठून रमा दरवाजा उघडायला गेली. दरवाजावर दूधवाला होता. लवकर दार न उघडल्यामुळे तो बडबड करत होता. पण त्याच्या बोलण्याकडे रमाचे जराही लक्ष नव्हते. काहीतरी झाले होते त्या दिवशी, काय ते तिलाच कळत नव्हते. मनातून रंगीबेरंगी फुलपाखरे उडल्यासारखे वाटत होते. हे असे तिच्यासोबत पहिल्यांदाच झाले होते. तिला वाटले हे सर्व उदयचे माझ्या इतक्या जवळ येण्याने तर झाले नसेल ना. म्हणजे मी प्रेमाभिमात पडले की काय त्याच्या. तसे असेल तर फार बरे होईल. निदान आत्याची इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान तेव्हाच खऱ्या अर्थाने मिळेल मला. रमाच्या दिवसाची सुरुवात तर छान झाली. तिने पटापटा आवरले आणि नाश्ता बनवून डायनिंग टेबलवर ठेवून ती उदयची वाट पाहत बसली. तिला वाटले की काल रात्री नकळत आम्ही एकमेकांच्या जवळ आल्यामुळे जे काही मला वाटत होते तेच उदयलाही वाटत असेल कदाचित. तसे काही वाटत असेल तर आज तो नक्कीच माझ्याजवळ व्यक्त होईल. ती आतुरतेने
उदय व्यक्त होण्याची वाट पाहत होते. आंघोळ वगैरे करून उदय नाश्ता करण्यासाठी बाहेर आला. रमाने लाजतच त्याला नाश्ता वाढला. थोड्या वेळाने उदय बोलू लागला. हे बघ रमा, रात्री जे झालं त्यामुळे सॉरी. झोपेत मला पाय टाकण्याची सवय आहे. तू माझ्यासोबत लग्न केले हा तुझ्या मनाचा खूप मोठेपणा आहे. तुझे उपकार कसे फेडो हेच मला समजत नाही. पण मला नाही आवडत कोणाच्या इच्छेविरुद्ध काहीही करायला. जेव्हा आपले लग्न झाले तेव्हा मला काहीही करता आले नाही. पण अजून वेळ गेली नाही. आपण वेगळे होऊ. मी तुला घटस्फोट देऊन तुला या जबरदस्तीच्या बंधनातून मुक्त करतो. मामालाही मी समजावेन. आणि हो, घटस्फोट होईपर्यंत इथे थांबण्याची काही गरज नाही. तुला जायचे असेल तर तुझ्या घरी तर जाऊ शकते तू. उदय बोलत होता तेव्हा रमाला खूप रडू येत होते. पण उदय हे सर्व एखाद्या अपराध्यासारखा मान खाली घालून बोलत होता, त्यामुळे त्याला ती रडत असल्याचे दिसलेच नाही आणि तिच्या मनातील भावना ही त्याच्यापर्यंत पोचल्याच नाहीत. बोलून झाल्यावर उदय कामाला निघून गेला. त्यानंतर खूप विचार करून पर्याय नसल्यामुळे हताश होऊन रमाने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. मनात रुजलेल्या प्रेमाला मनातच ठेवून ती निघण्याची तयारी करू लागली. उदयच्या बोलण्यावरून रमाला समजले होते की त्याला माझ्यासोबत संसार करायचा नाही. तिने लगेच तिची बॅग भरायला सुरुवात केली. बॅग भरताना रमाच्या हृदयाला खूप वेदना होत होत्या. कपाटातून कपडे काढताना अचानक एक डायरी रमाच्या समोर येऊन पडली. तिने ती डायरी उघडून पाहिले तर त्यावर लिहिलं होतं, माझं पहिलं प्रेम. मग तिला समजलं की ही डायरी उदयची आहे आणि त्याने त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल यात लिहिले आहे. लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत तिच्याबद्दल छान त्याने त्यात लिहिले होते. पण वाचता वाचता तिला समजलं की हे सर्व तर त्याने माझ्याबद्दलच लिहिले आहे. तिला हसावं की रडावं हेच कळत नव्हतं. त्यात लिहिलं होतं की मी कमी बोलणारा, ती बडबड करणारी. कदाचित तिला मी आवडत नाही, कारण लग्न झाल्यापासून ती मला एकदा पण बोलली नाही. मी खूप प्रयत्न केला, पण माझे प्रेम तिच्यापर्यंत पोहोचलेच नाही. ती गप्प आहे, याचा अर्थ ती माझ्यासोबत खुश नाही. मी तिला या बंधनातून मोकळे करणार आहे. रमा विचार करू लागली की ही जर डायरी मी वाचली नसती तर त्याचं प्रेम माझ्यापर्यंत पोहोचलेच नसते. गैरसमज करून वेड्यासारखी मी माहेरी निघून गेली असते. रमाने तिची कपडे आहे तशी ठेवून दिली. तिने जाण्याचा निर्णय कॅन्सल केला आणि आता आतुरतेने उदयची येण्याची वाट पाहू लागली. तिला आता त्याचे प्रेमळ शब्द ऐकण्यासाठी तिचे कान तरसले होते. तिला आजचा दिवस स्पेशल बनवायचा होता. संध्याकाळी आल्यावर उदय खूप वेळ दरवाजा उघडत होता, पण रमाने मुद्दाम दरवाजा उघडला नाही आणि खोलीच्या दाराच्या आड जाऊन लपून बसली. दार उघडत नाही म्हणजे त्याला कळाले की घरात ती नाही. त्यामुळे त्याच्यापाशी चावी घेऊन त्याने दार उघडले. घरात येऊन जड पावलांनी तो सोफ्यावर जाऊन बसला. त्याला कळाले रमा निघून गेली आहे. तो शांत झाला आणि अचानकच त्याच्या मनात साठलेले अश्रुवाटे बाहेर पडू लागले. त्याला असं रडताना रमा पाहू शकत नव्हती. तिला क्षणभर वाटले धावत जावे आणि त्याला प्रेमाने मिठीत घ्यावे, पण तिला तिचा प्लॅन विस्कटू द्यायचा नव्हता. काही वेळाने उदय फ्रेश होण्यासाठी खोलीमध्ये आला. खोली रमाने फुलांनी सजवली होती. खोली पाहून त्याला काय चाललं आहे हे समजतच नव्हतं. अचानक पाठीमागून रमा त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. ती जशी लग्नात तयार झाली होती तशीच आज तयार झाली होती आणि हातात डायरी घेऊन उदयकडे बघत होती. उदयने ती डायरी तिच्या हातून घेतली आणि म्हणाला की
एखाद्याची डायरी त्याची परमिशन घेतल्याशिवाय घ्यायची नसती. पण रमा म्हणाली, मी आता तुझी बायको आहे म्हणल्यावर तुझ्या प्रत्येक गोष्टीत आता माझा समान हक्क आहे. आपल्या बायकोचं रमाचं बोलणं ऐकून उदय खूप खुश झाला आणि हळूहळू तो रमाकडे जाऊ लागला. तिच्याजवळ जाऊन तो म्हणाला, डायरी वाचून माझ्या भावना तुला कळल्या असतील की माझ्या मनात तुझं काय स्थान आहे. उदयचं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यातून आनंदाच्या अश्रूचा एक थेंब ओघळत गालावर आला. भरलेल्या डोळ्यांनी ती त्याच्याकडे पाहून म्हणाली, माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे. उदय म्हणाला, अगं वेडाबाई, का रडत आहेस? रमा म्हणाली, मूर्ख आहेस का तू? आधी हे सांगायला काय झालं होतं? मी आज निघून जाणार होते. उदय म्हणाला, माझे प्रेम खरे होते त्यामुळे ते कसे ना कसे तुझ्यापर्यंत पोचलेच असते. दोघे पण गालातल्या गालात हसू लागले. हसता हसता ते दोघेही एकमेकांकडे अचानक एकटक पाहू लागले. घरामध्ये एक गोड शांतता पसरली. मनावर आणि शरीरावर कोरलेले त्यांचे प्रेम यात ती रात्र आणि त्यासोबत संबंध आसमंत भरून गेला. मनाने आणि शरीराने त्याच दिवशी खऱ्या अर्थाने ते दोघे एक झाले. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.